मला माफ कर. मला वाटलं होतं लग्नानंतर आपल्या छान संसाराची सुरुवात होईल. मी तुला सुखात ठेवेन. मी तुला तुझ्या हक्काच्या घरी आणायचं सोडून रस्त्यावर आणलं. पण मी हरलो. नाही मी. नाही आदित्य सर, मी तुमच्यातल्या श्रीमंतीवर कधीच प्रेम केलं नाही. तुमच्यातल्या साध्या भोळ्या जीवाला जीव देणाऱ्या माणसावर प्रेम केलं. आदित्य सर, तुम्ही मला जिथं असं ठेवाल ना तिथं मी आनंदात राहील. आपला एक नवीन प्रवास, नवीन सुरुवात. तुला वाटतंय तू स्वामीनिष्ठ आहेस? तूही खाल्ल्या अन्नाला जागला नाहीस. खरं तर पारू सारखी सून तुला मिळाली आहे याचा आनंदच व्हायला हवा. आता मला कळतंय की तू आदित्यचा साखरपुडा का थांबवत होतास ते. तुला आता मी किंवा पारू आमच्या दोघींपैकी कुणाची तरी एकीची निवड करावी लागेल. मी चांगली आई होऊ शकले नाही. तिच्या येण्याने जर तुमचं कुटुंब पूर्ण होणार असेल तर मग माझी काहीच गरज नाही. मीच निघून जाते ना घरातनं. तू फक्त पारूचा स्वीकार कर एवढंच म्हणतोय ना. या मुलीचं नाव परत या घरात घेतलं जाणार नाही. मला हिचा चेहरा बघायची सुद्धा इच्छा नाहीये. कारण ह्या मुलीने माझ्यापासून माझ्या मुलाला हिरावून घेतलंय. पण आज माझा हा अख्खा माझच संपला. कारण ह्या मुलीने माझं नाक कापलंय. तुझा या कुटुंबाशी, या घराशी आणि माझ्याशी काहीही संबंध नाही. तिकडे बाहेर ताईने मी रडत बसले. बा, आपण आदित्य सरांना ताईनेला आणूया ना इकडे राहायला. बा, अरे बा बोल ना काय तर. बा, तुला माहिती ना ताईनेला थंडी वाजत असेल. माहिती तुला ताईनेला गारवा सहन नाही होत. अरे बोल ना काहीतरी. आणूया ना ताईनेला आपण कधी. आणूयात ना. अजिबात नाही. हा, ज्या दिवसाची भीती होती ना तोच दिवस बघायला लागलाय आज. सगळं मारुती दादा, जे काही घडलं ते थांबवणं कोणाच्याच हातात नव्हतं. पण गोष्टी अशा काही घडतील असं मात्र नव्हतं वाटलं. सगळा नियतीचा खेळ आहे. पण मला एक कळत नाही की माझ्या पारू बाळाच्याच नशिबात हे सगळं काय नाही सोसलं तिनं. दौऱ्यापासून नातं लपवून ठेवलं. नवऱ्याला कळल्यावर सुद्धा कधी मानाची अपेक्षा नाही केली. आता सून म्हणून घरात येण्याआधीच तिला घराबाहेर पडावं लागलं. आलेलंय माझ्या पारूच्या नशिबात हे सगळं. का
अरे मी कमनसीबी आहे ना म्हणून हे समजा घडतंय. माझ्या पोरीचं लग्न नाही लावून देऊ शकलो मी तिच्या जीवावर उठलो. एक चूक नाही देऊ शकलो. एक चूक नाही देऊ. मारुती दादा, मारुती दादा. हारलो मी. अरे स्वतःला नको ना असं मारून घेऊ. मारुती दादा, कशाला स्वतःला शिक्षा करून घेताय? चूक नाहीये तुमची याच्यात काही. हो, माझी चूक आहे ही समधी. तुम्ही मला सांगा सावित्रीताई की पोरीच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं काय असतं? हक्काचं माहेर. ते हक्काचं माहेर पण मी नाही देऊ शकलो. सावित्रीताई, मला सांगा की आपण नोकर आहोत म्हणून आपण गरीबच राहायचं का? मोठी स्वप्न नाही बघायची का? मी माझ्या पारूला कायम सांगत होतो की आपण नोकर माणसं मोठी स्वप्न नाही बघायची. माझ्या पारूने नाही बघितली मोठी स्वप्न. पर तिच्या नशिबानं धक्का दिला तिला. माझी पोर रस्त्यावर आली. आपल्या पारूवर तुमचे संस्कार आहेत, तुमची हिंमत आहे तिच्यात. खचणार नाही आपली पोर. आणि मला माहिती आहे मारुती दादा, तिची देवी आई सुद्धा तिच्यापासून फार काळ वेगळी नाही राहू शकणार आहे. मला खात्री आहे अहिल्या मॅडम पारूचा सून म्हणून लवकरच स्वीकार करतील. सावित्री आत्या, खरंच होईल समजा नीट? हा, होईल ना समजा नीट? हो रे माझ्या बाळा, सगळं नीट होईल. सगळं नीट होईल रे.